महाराजांनी आपला निर्णय बदललाय. पण एका अटीवर. भीमराव, तुझ्या प्रश्नावरती महाराजांकडून असं उत्तर आलंय की जर त्यांचा सैनिक एकदा सैन्यातून हरून आला तर त्याचा भरोसा नाही तोडणार आणि त्याच्या पात्रतेस कमी नाही लेखणार. आणि जर तोच सैनिक वारंवार पराजयी होऊन आला तर त्याच्या योग्यतेवर निश्चितच आम्हाला संशय येतो आणि मग आम्ही त्या संदर्भात निर्णय घेतो. म्हणूनच भीमराव, तुला आणखी एक संधी दिली जाते. जी केस तू हरलायस त्याच्या विरुद्ध परत एकदा अपील कर आणि जिंकून दाखव. आणि जर तू जिंकलास तर तुझी शिष्यवृत्ती चालू राहील आणि जर तू नाही जिंकलास तर मग तुला प्रश्न उत्तरांची कोणतीही संधी मिळणार नाही आणि शिष्यवृत्ती सरळ काढून घेतली जाईल. येतो आम्ही. अच्छा, आम्हाला एका केस मध्ये तोंडा भीमरावाला हरवायची संधी मिळेल. भीमराव, जर यावेळेस तू हरलास ना तर लक्षात ठेव की तुझी शिष्यवृत्ती इथून पुढे कायम स्वरूपी संपली. आणि याच तुझ्या शिष्यवृत्तीच्या बरोबर नष्ट होणार तुझं शिक्षणाचं स्वप्न. भीमराव, समजलं? शिक्षण शिक्षण शिक्षण. आता बघूया भीम किती शिकू शकतो ते या कोर्ट कचेरीच्या नादात. आई, आता ज्यांना मोठं होऊन बॅरिस्टर व्हायचंय त्यांना कोर्ट कचेरीच्या चक्रा माराव्याच लागतात ना. हे घ्या, हे दूध पिऊन घ्या. ते इतके मोठे आणि महान राजा असून त्यांना नाही समजलं का तुमची चूक नव्हती. आदेश ऐकवला की एक तर केस जिंक किंवा शिष्यवृत्ती सोडून दे. ह्या गल्ली बोळ्यातल्या लोकांना समजत नाही हे तर ठीक आहे, पण महाराज असून त्यांना बी नाही समजलं. असं नाहीये, ते राजा आहेत, खूप मोठे आहेत आपल्याहून. कायम दयाभाव नाही दाखवू शकत. आणि कोणत्याही व्यक्तीची क्षमता तेव्हा वाढते जेव्हा त्याच्या समोर अवघड प्रश्न ठेवला जातो. आता महाराजांनी हा अवघड प्रश्न ठेवलाय माझ्या समोर. जर मला हा सोडवता आला तर माझी सुद्धा क्षमता वाढेल. पण तुम्ही सोडवणार कसं? केस कोण लढणार? आणि जर कुणी तयारही झालं तरी परत तेच सगळं होईल जे आधी झालं होतं. मग आपण जिंकणार कसे?
चहा घे घे. होईल रमा, सगळं होईल. हे काय करताय तुम्ही? सांगा ना, काय करताय तुम्ही? ही केस आता मी लढणार रमा. भीमपोर सकाळ सकाळ कुठे निघाला? आता तर ऑफिसची वेळ बी नाही झाली. बाबा, एक आनंदाची बातमी आहे. काय? भावी बॅरिस्टर बाबू आज आपली केस स्वतः लढतील. काय? हा, अन मी असंच थोडी जाऊन देईन. हा कोट घालून जावा. घे हे. आता तुम्ही जावा. आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत. मला सोडून. सांगायची गरज नाहीये, सगळ्यांना माहिती. सगळ्यांना नाही ठाव. जर ठाव असतं तर बोललीच नसते ही. जर तुम्हाला समजलं असेल तर हिला बी समजून द्या, आपल्या लाडक्या सुनेला, की यापुढे सगळ्यांमध्ये मला सामील नको करू. वय, मला माफ करा. यापुढे ध्यानात ठेवीन. जा पोरा, कामावर जा. चला, आपण बी जाऊ काम शोधायला. जगण्यासाठी काही ना काही तर करावंच लागेल ना. ते तर रोजच झालंय ना बाबा. पण ताई, एक दिस असा बी येईन जेव्हा आपल्या समद्यांकडे काम असेल आणि प्रत्येक जण घरातून काम करायला निघेल, काम शोधायला नाही. नक्की होईल, पण बहुतेक मी या डोळ्यांनी नाही बघू शकणार. बाबा, सर, काय झालं? काय विचार करताय तुम्ही? आम्ही विचार करतोय नरोत्तम की हा भीमराव पुढे काय करेल. हार मानून गप्प बसेल का आपल्याला आव्हान देईल. व्हॉट ही विल डू नेक्स्ट हा विचार करतोय. सर, खूपच धीट आहे हा भीमराव. सहजपणे हार पत्करल्यातला नाही. नक्कीच काही ना काहीतरी विचार करत असेल. भीम, ही शिष्यवृत्ती टिकवावी लागेल, नाहीतर पुढचं शिक्षण अवघड होईल. आणि शिष्यवृत्ती टिकवण्याचा एकच उपाय डोळ्यासमोर आहे, आणि तो म्हणजे ही केस जिंकणं. ही केस जिंकावीच लागेल.
काहीही करून जिंकावी लागेल. साहेब, तुम्ही असा काहीतरी उपाय करा की ते कॉलेज 6-7 महिन्यांसाठी बंद व्हावं. जर असं झालं तर त्या भीमरावची सगळी आकड निघून जाईल. अगदी बरोबर बोललात. भीमरावाचं शिक्षण संपलं तर समजा भीमराव सुद्धा संपला. वा वा सर, बघा, हे आहेत प्रचंड देवजींच्या बागेतले आंबे. खूपच स्वादिष्ट आणि खूपच गोड आहेत. आणि इथे कसं आहे की उन्हाळ्याचे दिवस म्हणजे आंब्यांचे दिवस. हे घ्या, तुम्हीही खा आणि वहिनींना आणि मुलांना सुद्धा खायला द्या. आणि साहेब, हे आंबे खाता खाता ते कॉलेज बंद करण्याचा उपायही शोधून काढा. ऑफिसला जाऊन विचार करतो की काही महिन्यांसाठी कॉलेजला कसं बंद केलं जाऊ शकतं. बाबा, हा? लई तहान लागली. इथे जवळपास कुठे विहीर नाही का? लक्ष्मी, थोडं पुढे जाऊन एक विहीर आहे, तिथं जाऊन पाणी पिऊया. चल. बाळा दादा, यात काही खाण्यासाठी आहे आणि पाणी आहे. तिथे जाऊन बसून खाऊन घ्या. आणि बरोबर हरभऱ्याची भाजी आहे. मी या घरातून जेवूनच निघालोय. चला. बाबा, बाळा दादा हरभऱ्याची उसळ घेऊन आले असतील, कारण ती तुम्हाला आवडते. मुलगा जवळ नाही राहू शकत, पण आपल्या बापासाठी त्याची आवडीची भाजी करून आणू शकतोय. चांगलंय. मला नाही खायची. बाबा, मी नाही, तुमच्या थोरल्या सुनेने बनवलंय. काय? बाळा दादा, तुम्ही लगीन केलं? हो. तुला एकदाही आम्हाला सांगायची गरज नाही वाटली? घरी येऊ शकतोस, क्रिकेट खेळू शकतोस, पण आम्हाला हे नाही सांगू शकत की तू लगीन केलंयस ते? बाबा, हे तर मी सुद्धा तुम्हाला विचारू शकतो. इतक्या दिवसापासून सोबत होतो, तुम्ही कधी विचारलं नाही ना? आनंद, भीम तुमच्या सोबत होते. तुम्ही त्यांचं लग्न लावून दिलं आणि माझं लग्न, त्याचा विचार केला? की तुम्ही कधीतरी हा विचार केला की तुमचा मोठा मुलगा जिवंत आहे की मेलाय ते? घर सोडून कोण गेलं होतं? तू का मी? परिवार सोडून कोण गेलं? तू का मी? बाबा, तुम्ही वाद नका ना घालू. आणि ही तर आनंदाची गोष्ट आहे ना, तर मला आणि लक्ष्मी ताईला थोरल्या जाऊबाई आहेत. आनंदाची गोष्ट आहे, पण दुःख या गोष्टीचं आहे की माझा बाळ आता बाळ नाही राहील. जो आपल्या बापाचं सुख दुःख वाटायचा, हसायचा, गायचा, बाजा वाजवायचा, तुळसा मंजुळाला पण बोलव. नाही नाही, आता जागा नाही. अरे! नाही.
आता तरी ह्याला परिवाराशी देणं घेणंच नाही. तुला देणं घेणं नाही ना, पण कमीत कमी आमच्या सुनीला तरी घरी आणायचं. तिलाही जाणीव करून द्यायची ना, तिचाही एक परिवार हाय, सासू सासरे आहेत, धीर जाऊ आहेत. पण नाही, आधीपासूनच तुला जे आवडलं तेच तू केलंस, कुणाचं ऐकलं नाही. बाबा तुम्ही दोघे खाऊन घ्या. मी बाबांशी बोलून येतो. दादा हे आमचं नेहमीच आहे. घे तू. धन्यवाद. बाबा, खरं म्हणायचं तर आपण दोघे एकमेकांना कधी समजूच नाही शकलो, आणि मला वाटतं की आपण पुढेही असेच राहू. जेव्हा तू बाप होशील ना, तेव्हा कदाचित कळल तुला सगळं. बहुतेक. पण मी माझ्या मुलांचा बाप तुमच्यासारखं मुळीच नाही होणार. आणि मलाही हेच पाहिजे की तुझी पोरं तुझ्याप्रमाणे नसावी. हे दोघं एकमेकांवर प्रेम तर करतात, पण खरं प्रेम करता येत नाही. म्हणून जेव्हा बी भेटतात ना, वादच घालतात. मे आय कम इन सर? ये. सर, मी ही फाईल तयार केली आहे. ह्या फाईलमध्ये मी लिहिलंय की कशी ही केस मी जिंकू शकतो. तुम्ही एकदा बघून घ्या. तुला अंदाज तरी आहे का भीमराव, यात तेवढी मोठी रिस्क आहे? पण सर, केस जिंकण्याचा याहून चांगला उपाय तरी नाहीये माझ्याकडे. ते सगळं ठीक आहे. प्रत्येक गोष्ट कागदावर लिहिल्याप्रमाणे नाही झाली तर तुझी शिष्यवृत्ती कायमची हिरावून घेतली जाईल. खूप मोठ्या अडचणीत सापडशील तू. संकटात तर सापडलोच आहे सर. आता ह्या संकटातूनच बाहेर पडायचंय म्हणूनच हे सगळं करतोय. आणि तुम्ही सांगितलं होतं ना विवादात की भीमराव, तू हे लिहून देऊ शकतोस का की कॉलेज सुरू झाल्यानंतर कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो सर. अशी कोणतीही घटना घडणार नाही. तुम्ही फक्त कॉलेज उघडण्याची तयारी करा. एकदा परत विचार कर भीमराव. आत्ताच्या आत्ता या वर्गातून निघ. निर्णय झाला, भीमराव किंवा त्याच्या जातीतला कोणताही मुलगा या विद्यालयात नाही शिकणार. भीमराव इथे नाही शिकू शकत. आम्ही 5 पर्यंत मोजतो, तोपर्यंत याला इथून बाहेर काढा, नाहीतर नाही हे विद्यालय राहणार ना कोणी शिकण्याच्या लायकीचं राहील. गुरुजी हा खालच्या जातीचा असून सायन्स शिकणार. आम्ही ज्या मायक्रोस्कोपच्या माध्यमातून बघणार, त्या मायक्रोस्कोपला हाही हात लावेल, आमच्या टेबलवरती बसणार, आमची पवित्रता भंग करणार. आम्ही बघून घेऊ की तू इथे मुंबईतही कसं शिक्षण घेशील. आजवर आपल्या हक्कासाठी लढाई लढली, पुढेही लढ. कितीही संकटे आली तरी लढत राहा. आई, तुझा भीम खूप मोठी जोखीम घेतोय. तुझा आशीर्वाद माझ्यावर सदैव असू दे, म्हणजे मी माझ्या पुढच्या शिक्षणाची ही लढाई जिंकू शकेन. विचार केला सर.